नमस्कार मित्रांनो, आज आपण तुम्हाला एका सुंदर ठिकाणाची सैर घडवणार आहोत आणि ते ठिकाण असं आहे मित्रांनो की माणूस खुश होऊन जाईल, तुम्ही सर्वजण खुश होऊन जाल असं ते ठिकाण आहे. आज मी आलेलो आहे लवासाच्या रोडवर आणि हे पहा भरलेल्या धरणाचं पाणी कसं आहे मित्रांनो. कसे आहेत धबधबे पूर्ण बघा मित्रांनो. लवासा रोडवर आपण आहोत आणि या रोडवरून आपली गाडी अशी निघालेली आहे. हा रस्ता आहे आणि ही गाडी बघा मित्रांनो, ही ऑडी आहे A435 TD आहे. मला खूप आवडते ही गाडी आणि मी हिचा चालक आहे. आणि हा सुंदर रस्ता बघा तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. आपल्या YouTube चॅनलवरून तुम्हाला मी दाखवतो, तुम्हाला हे पाहायला मिळेल. आणि पुण्यापासून फक्त 1.5 तासाच्या अंतरावरचं हे ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता धबधबे कसे आहेत मित्रांनो. हे पहा, खूप लोकांनी फार्म हाऊसेस वगैरे बांधलेले आहेत. हे पहा मित्रांनो, ते धबधबे पहा मित्रांनो. गाडी आडवी आलेली आहे मित्रांनो. कसा आहे निसर्ग मित्रांनो. ही सह्याद्रीची सौंदर्यता आहे मित्रांनो, आपल्या सह्याद्रीची. आपण बाहेर तर जाऊच बघायला, नक्कीच जावं. वेगवेगळे देश, जग, गाव, शहर, जिल्हे, तालुके, राज्य फिरली पाहिजेत. पण आपला महाराष्ट्र, आपलं पुण्याचा आजूबाजूचा परिसर सुद्धा देखील फिरला पाहिजे मित्रांनो. ही नैसर्गिक संपत्ती बघा मित्रांनो. ही संपत्ती कोणाकडे आहे? हा, आपल्याकडे सुद्धा आहे. हे बघा कसं आहे, कसं आहे, कसा आहे धबधबा. हे बघा कसा आहे धबधबा. हे बघा हा इकडून असाच गेलेला आहे धबधबा मित्रांनो. कसा आहे धबधबा. हे बघा हे पावसाने डोंगर खचलेला आहे मित्रांनो. कसा आहे, कसा आहे. वा, हे खास तुमच्यासाठी आणलेलं आहे मित्रांनो, खास तुमच्यासाठी. हे बघा कसं आहे, कसं आहे. दिसतंय का मित्रांनो वरून. कसा आहे मित्रांनो निसर्ग बघा, फक्त आपल्या YouTube चॅनलवर.
ते पहा, दिसलं का? हे पहा क्लॅरिटी. इथं वेगळे धबधबे आहेत, तिथं सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही सुद्धा म्हणाले काय, ज्याला ज्याला शक्य आहे त्याने जरूर इकडं काढाच. मित्रांनो हे पहा, धबधबा पाहिला का? सह्याद्रीने आपल्याला अफाट दिलेला आहे मित्रांनो. सह्याद्रीने आपल्याला अफाट दिलेला आहे, आपल्या महाराष्ट्राला अफाट दिलेला आहे मित्रांनो. आपण ते पाहिलं पाहिजे मित्रांनो. मित्रमैत्रिणींनो, आपण ते पाहिलं पाहिजे. आणि हे पाहून घेतलं पाहिजे आपण. आयुष्य काय पुन्हा पुन्हा आहे का? हाय आयुष्य, संसार आहे, सगळं आहे, ते चालतच राहणार आहे. ते काय थांबणार आहे का? हा, मग मित्रांनो आपण का थांबायचं? ते थांबणार नाही तर. तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. गाडी जरा बाजूला घेतो. थांबा, बघा, तुमच्यासाठी फक्त मित्रांनो, तुमच्यासाठी. आमच्या साहेबाची गाडी आहे बरं का. मी ही गाडी चालवतो मित्रांनो. तुम्हाला जरा मी दाखवतो. पहा निसर्ग कसा आहे. बघून घ्या मित्रांनो. पुन्हा म्हणाल दाखवलं नाही चंदूने. सगळं पावसाळी वातावरण आहे इथं. आणि ते पहा, दिसलं धबधबा. हे पहा मी मित्रांनो. चला आता पुढे जाऊया. पाहिलं तुम्ही? हा, सध्या निसर्गाची सुंदर अशी सैर मी तुम्हाला करून घेऊन येतो. थांबा, मी बेल्ट लावतो जरा, नाही तर ती गाडी ओरडती. चला, रस्ता खराब आहे मित्रांनो. रस्ता खराब आहे, तरी पण आपण आलेलो आहे. कारण पर्याय नाही तुम्हाला, म्हणजे इकडे येण्याशिवाय. मी मॅडमला आमच्या घेऊन आलेलो आहे. त्यांचं इथं खूप छान कार्यक्रम आहे गाण्याचा. या सुंदर अशा नयनरम्य अशा ठिकाणी, जिथं धरणाचं पाणी, निसर्ग फुललाय, धबधबे येत आहेत, डोंगर आहेत, डोंगरावर
निसर्गाने अशी चादर पसरलेली आहे हिरवी, आणि तो असं सगळं फक्त आणि फक्त मी तुमच्यासाठी दाखवत आहे मित्रांनो. हे पहा, हे पहा काय आहे, काय आहे, फक्त आपल्या फॉलोअर्ससाठी तुम्हाला मी दाखवत जाईन मित्रांनो. माझं कामच आहे फिरणं. ड्रायव्हर म्हणलं की कामच आहे फिरणं. हे पहा, रस्ता बघा मित्रांनो. हे असा रस्ता आहे. हे फार्म हाऊसेस बांधलेले आहेत मित्रांनो, खूप छान छान. तुम्हाला वरून दाखवतो. या हातात धरतो म्हणजे कसं आहे मित्रांनो. ढग अक्षरशः उतरलेले आहेत, अक्षरशः खाली उतरलेले आहेत. ढग ढग खाली उतरलेले आहेत. असे ढग खाली उतरलेले. काय तुम्हाला दाखवू, तुम्ही घ्या आनंद. मी बाहेर जगाचं काय दाखवू शकत नाही, पण जेवढं इथं दाखवू शकतो तेवढं मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा, तुम्ही आनंद घ्या. हे असं वातावरण आहे बघा मित्रांनो. कसं आहे हे सगळं, कसं आहे, कसं आहे, कसं आहे. अशी सुंदर हवा आहे मित्रांनो, एवढी शुद्ध हवा आहे की काय तुम्हाला सांगू. खूप आनंद घेतोय. हे पहा, हे झाड दिसते ना तुम्हाला, प्रचंड हवा आहे. सो पाण्यामध्ये लाटा ज्या आहे, हे पहा, प्रचंड हवा आहे मित्रांनो. हे घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. पाऊस पण येतोय मित्रांनो, थोडा थोडा पाऊस पण येतोय. आता मी जरा वरचं हे बंद करतो. बंद झालं बघा. फार्म हाऊसेस बांधलेले आहेत खूप सारे. थोडं थांबून तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. फक्त थांबायला जरा जागा व्यवस्थित पाहिजे. आपली गाडी आहे इम्पोर्टेड मित्रांनो. गाडीला काय झालं ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही, कारण शेवटी जबाबदारी माझ्यावर आहे मित्रांनो या गाडीची. आता पाऊस आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे मी काचा वरती केलेले आहेत. इथं आता एक जागा छान दिसलेली आहे मित्रांनो. मी जरा गाडी थांबवतो. पाऊस आलाय
पण जागा छान आहे. कसं काय मित्रांनो आता ओपन करतो. पाऊस आलेला आहे मित्रांनो. हे पहा, हे सुंदर असं ठिकाण आहे आणि ही ती गाडी आहे आपली जी मी चालवतो. त्यामुळे मला फार जबाबदारी असते ही गाडी चालवताना. बघून घ्या मित्रांनो. खूप सुंदर असं वातावरण आहे.